माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबावर भाजपचे नेते धनाजी पाटलांनी गंभीर आरोप केलाय। पृथ्वीराज चव्हाणांचे पुतणे इंद्रजीत आणि राहुल चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे 3 ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी असल्याचा दावा आहे। भाजपकडून हा दावा करण्यात आलेला आहे। वय आणि नाव बदलून 3 ठिकाणी मतदार नोंदणी केल्याचा आरोप भाजपने केला। तर भाजपकडून करण्यात आलेल्या या आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे। तर आपण बघतोय पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबावरच गंभीर आरोप झालेला आहे। चव्हाणांच्या कुटुंबावर दुहेरी मतदानाचा आरोप करण्यात आलेला आहे। पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबावर हा आता वोट चोरीचा गंभीर आरोप झालेला आहे। वय नाव बदलून दुबार मतदार नोंदणी केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांवर नातलगांवर करण्यात आलेला आहे। पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्यानं 3 ठिकाणी मतदार नोंदणी वय आणि नाव बदलून केली असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तसा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे या प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कराड येथील निवासस्थानावरती साधारण 15 लोकांची मतदार नोंदणी आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या मतापैकी 9 मतदार हे त्यांचे निकटवर्ती आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत। यांची अनेक ठिकाणी 2 ठिकाणी काहींची 3 ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली आहेत। आणि यामध्ये हे नावं त्यांनी हे ऍड करत असताना त्यामध्ये काही संख्यात्मक थोडासा बदल, पत्त्यामध्ये बदल असा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी या कार्यक्रम त्यांनी केलेला आहे। पवार नगर कराड नंतर मी मलकापूरला जेव्हा शिफ्ट झालो त्यावेळी माझं नाव मतदार यादीतून पवार नगरच्या कराडच्या यादीतून वगळणं अपेक्षित होतं। ते झालं नाही। सगळा ड्यू डिलिजन्स केलेला होता, अर्ज देखील दिलेला होता। पण माझा आरोप तोच आहे की इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या चुकीमुळं हे काम असं अर्धवट राहिलेलं आहे। त्यामुळे माझं नाव 2 ठिकाणी 3 ठिकाणी दिसते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।